रिसॉर्टला रात्री उशिरा पोहोचल्यामुळे कप्पड बीच पाहायचं राहून गेलं होतं. त्यामुळे सकाळीच उठून बीच पाहायचं ठरवलं. मोहक आणि शांत समुद्र किनारा बघता आम्हाला जॉगिंगचा मोह काही आवरणारा नव्हता. हाच तो समोरचा बीच जिथे 1498 मध्ये वास्को द गामा आपल्या 170 लोकांना घेऊन भारतात उतरला होता. आम्हाला भाषेचा एवढा त्रास झाला की बोललेलं आणि लिहिलेलं काहीच समजलं नाही. मग न्यूज वाचायला असा जुगाड करावा लागला. पण मराठी माणसाला गर्व असलेली गोष्ट आमच्या सोबत होती ते म्हणजे महाराजांचं नाव. पुढे आम्हाला वास्को द गामा मेमोरियल बघून कोचीच्या रोडवरती लागायचं होतं. त्यामुळे लागलीच रिसॉर्टवर आलो. एवढं सुंदर हॉटेल सोडावंसं वाटत नव्हतं, पण काय करणार, चेकआउट करावं लागलं. एवढं छोटं मेमोरियल असल्यामुळे फारच निराशा झाली. पण ही निराशा आमचा उत्साह कमी करणारी नव्हती. मग पुढे गुगल रिव्ह्यूज बघून दुपारच्या जेवणासाठी हॉटेल आर्यामध्ये थांबलो. गुगलवर ऑन द वे डेस्टिनेशन बघतच होतो. मग आम्हाला भेटलं पुनाथूर कोट्टा. इथे आम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग बघायला मिळणार होतं. थोडंसं चालत आतपर्यंत आलो. मग ती इंटरेस्टिंग गोष्ट आमच्या समोरच होती. ती म्हणजे ही आहे एक गजशाळा. इथे जवळपास 40-45 हत्ती आहेत आणि या सर्वांना येथील मंदिराच्या उत्सवासाठी ट्रेनिंग दिलं जातं. सगळेच क्यूट आणि तेवढे अग्रेसिव्ह पण होते. काही तास प्रवास केल्यानंतर आम्ही भगवती मातेच्या मंदिराजवळ येऊन थांबलो. मंदिरासमोर चहा घेत असताना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाली. ते म्हणजे पाजमपुरी, जी केळीपासून बनवली जाते, आणि चक्का अड्डा, जे जॅकफ्रूट आणि स्वीट राईस पासून बनवले जाते. पुढे फोर्ट कोची मधील सेंट फ्रान्सिस चर्च आम्हाला संध्याकाळी बंद व्हायच्या आधी म्हणजेच 5 वाजेच्या आधी गाठायचं होतं. आणि त्यासाठी प्रवास वाचावा म्हणून आम्ही जेट्टीने जायचं ठरवलं. पुढच्या 10 मिनिटातच आम्ही फोर्ट वायचिन मधून फोर्ट कोचीवरती होतो. 5 मिनिटं उशीर झाला असताना खूप रिक्वेस्ट केल्यानंतर आम्हाला आतमध्ये एंट्री भेटली. वास्को द गामाच्या मृत्यूनंतर याच ठिकाणी त्याला दफन करण्यात आलं होतं. चर्चमधून बाहेर पडून आम्ही आमचं हॉटेल अल्फ्रेडे प्लेसकडे आलो. लोकल रोमिंगसाठी आम्ही हॉटेलमधूनच सायकल मिळवल्या आणि मग फेरफटका मारला. रात्रीच्या वेळी खूप सारे चर्च बघून मग आम्ही कथकली डान्स बघायचं ठरवलं. कोचीमधील एका ग्रुपद्वारे चालवलं गेलेलं हे एक एअर कंडिशन छोटंसं मिनी थिएटर आहे. इथे तुम्ही कथकली मेकअप, परफॉर्मन्स आणि कलरीपट्टू मार्शल आर्ट सुद्धा बघू शकता. अशा प्रकारे आजच्या नवीन आठवणी मागे ठेवत आम्ही एका अडॉरेबल प्लेसवरती होतो आणि पुन्हा तयार होणार होतो उद्याच्या नव्या डेस्टिनीसाठी.